कालची डोशाच पीठ उरलेलं ते मी फ्रीजमध्ये ठेवलेलं, कारण आज मला त्याचा नाश्ता बनवायचा होता. आमच्या उत्तापा खायचा होता, कारण आज काय मी चटणी बनवू शकत नव्हती, कारण नारळ आमच्यात जास्त लागतो चटणीसाठी. तर जय बाळूमामा सगळ्यांना. आणि आमच्यात सकाळ सकाळी पूजा कशी असते बघा, पोरांना आमच्या सवय लावल्यात की सकाळी उठून कृष्णाय वासुदेवाय म्हणायचं, नंतर शुभम करोती म्हणायचं. कृष्णाय वासुदेवाय वेंकटेशाय गोविंदाय नमः. त्यांची तिकडे देवपूजा झाली तोपर्यंत माझं पण इथं सगळ्या भाज्या चिरून झाल्या होत्या आणि मी मिक्स पण केलं त्या पिठामध्ये. आणि इथं माझा विश्वास नसल्यागत मध्ये मध्ये लुडबड चालली होती माझ्या नवऱ्याची. काय यांचा काय प्रॉब्लेम आहे मला काय कळतच नाही. माझा विश्वास नाही, स्वतः पण करत नाही, पण मला पण त्यात गुंतवून ठेवतात. मग म्हटलं आता यासनी कामाला लावूया म्हणून मिठाच्या बरणीत मीठ भरून ठेवायला सांगितलं, तर त्यातलं पण थोडंसं सांडून ठेवलं होतं त्यांनी. मग पहिल्यांदा बाहेर काढलं त्यांना आणि म्हटलं माझी मी बनवली, तुम्ही बाहेर पहिल्यांदा जावा, नाही तर हाय ती पण सगळं बिघडून ठेवचाला. आणि बघा कसा उत्तापा एकदम मस्त झालाय. आणि त्यात पण साहेबांची फरमाईश म्हणजे मला खुर्ची आणून दे म्हणली. नंतर मी खुर्ची आणून दिली आणि मी दोघांनी पण नाश्ता करून घेतला. आणि नाश्ता झाल्यानंतर पहिल्यांदा म्हटलं स्वयंपाक करून घेऊया, नाही तर म्हणजे एकदा लेट झालं का झालं. आम्ही मोबाईल एकदा हातात घेतला का मग परत आम्ही मोबाईल ठेवत नाही हातात. म्हणलं पहिल्यांदा स्वयंपाक करून घेऊया. नंतर लागल्या हाताने सगळी घरातली कामं आवरून घेतली आणि जेवून घेतलं आणि पहिल्यांदा पोरांना झोपून घेतलं, कारण ही जागी असली की नाही घर एवढं काल करते ना, बोलायचं काम नाही. आणि इथं असल्या हुळकाड्यात सुद्धा ह्याला गार लागते म्हणून याला पहिल्यांदा कामरून घातलं. आणि जानू आमची कशी निवांत झोपलेली असते आणि पोरांनी झोपून इकडे तिकडे करतात तोपर्यंत चहाच टायमिंग झालं, म्हणून पहिल्यांदा गरमागरम चहा पिऊन घेतला. गरमी असू नंतर थंडी असू आपल्याला चहा लागतो पहिल्यांदा. आणि ही बघा चुलीवर स्वयंपाक कसा चाललाय, तर इथं गॅस संपलाय म्हणून हिचा चुलीवरती स्वयंपाक चाललाय. आता चुलीवर करण्याशिवाय काय पर्याय नाही, कारण गॅसच भेटत नाहीत लवकर, त्याच्यामुळे करून खाल्लं तर पाहिजे म्हणून इथं चुलीवर स्वयंपाक चाललाय. आणि हिचं फुकून फुकून ना आतडी गळायला आली ती. आणि अशा तऱ्हेने एकदा आमचं डोसा पुराण बंद झालेलं, कारण 2-3 दिवस डोसा ऐकून कान पकलं होतं माझं. तर आजच्यासाठी एवढंच, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.